सावली, किती धाडस केलंस ग. मी तर इतकी घाबरून गेले होते, पण तू नुसतं धाडस नाही केलंस तर ते निभावलंच सुद्धा. तू कशी आहेस बाळा? तुला त्या गुंडांनी फार त्रास नाही ना दिला? त्रास तर देणारच, पण मारहाण नाही केली त्यांनी. बांधून ठेवलं होतं मला, पण सावली मॅमने मला सोडवलं. पण वाईट फक्त याच गोष्टीचं वाटतंय की नकळत का होईना तुम्ही सगळे माझ्यामुळे यात ओढला गेलात. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास झाला. आणि किरण, हे बघ, तुझा या सगळ्यात काहीच दोष नाहीये. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हे सगळं कोणी केलंय. ते सगळं जाऊ दे आता. तुम्ही सुखरूप आहात ना, हे महत्वाचं आहे. तुम्ही बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. पाणी आणत, पण पाण्यासोबत तुझ्या हातचा फर्स्ट क्लास चहा दे सगळ्यांना. त्या गुंडांना आम्ही पाणी पाजलेलंच आहे. त्या गुंडाने मला जरा जास्तच पाणी पाजलंय. बसा बस, मी आलेच. बुबलू, खूप मारलं का रे तुला? त्यांच्यासाठी किरकोळ आहे, माझ्यासाठी जरा जास्तच आहे. सॉरी. ए, तू का सॉरी बोलते? तुझी थोडी चूक आहे. तू सुखरूप आलीस ना, हेच महत्वाचं आहे आमच्यासाठी. आणि त्याच्यापुढे हा मार्क काहीच नाही. बुबलू, हा, दुखतंय का रे? थोडं. आता तू कसला विचार करतीयस? आता सगळं व्यवस्थित आहे. त्या नीलने डोकं लावलं, पोलिसांना तिथे घेऊन आला, आता सगळे गुंड त्यांच्या ताब्यात आहेत. हा, कसला विचार करतीयस? नाही, ते नाही. मला तुमच्याशी थोडं वेगळं बोलायचं होतं. बोला सावली मॅडम, काय बोलायचं होतं जे सगळ्यांसमोर बोलता येत नव्हतं? सगळ्यांसमोर असं नाही, फक्त मला किरण समोर बोलायचं नव्हतं. अजूनही काही धोका आहे का? नाही, मग एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की बबलू दादांना किरण आवडते आणि किरणला बबलू दादा. तिचे या जगात कोणीच नाहीये, म्हणून गेले काही दिवस ती आमच्याकडे राहत होती. पण आता अशा परिस्थितीत हे बरं दिसणार नाही, म्हणून मी विचार करत होते की जाऊ दे तिला माझ्याकडे. तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळलं? अगे, हे तू आणि मी नाही ठरवत आहे, तो ठरवत आहे. मला जे दिसत होतं ना की आधी काहीतरी वाईट घडणार आहे आणि त्यानंतर चांगलं, तेच. म्हणजे तुमची काहीच हरकत नाहीये ह्याला? अरे, हरकत कशाला असायला पाहिजे? लोक मी आणि अलका तिला आनंदानं घरात ठेवून घेऊ. शेवटी लेकीसारखीच आहे किती. नाही, काम असं नाही, पण काल जे काही घडलं ते मला कळलंय. नीलने सांगितलं. ठीक आहे, आता सॉर्ट आउट झालंय ते, काही टेन्शन नाही. गुड. सावलीच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे. हं? खूप हिंमत दाखवली तिने काल. बरोबर आहे. तू कशासाठी आली होतीस? सारंग, तू रूडली का बोलतोयस माझ्याशी? नाही नाही, रुडली नाही, जरा घाईत होतो मी म्हणून विचारलं. हे बघ सारंग, मी अशी घरी नाही बसू शकत. मला नाही कळत घरी बसून काय करायचं. मला कायम ऑफिसला जायची सवय. आणि माझ्याकडून ज्या काही चुका घडल्या आहेत त्यांचा पश्चाताप आहे मला. मी गिल्टी आहे त्या बाबतीत. आणि मी बदलण्याचा प्रयत्न करते. तू नीलला विचार, मी बदलले. चांगलंय. अजून काही? अजून काय म्हणजे? सारंग, मी काय म्हणते ते समजून घे. मला घरी नाही बसायचं. आय नीड वर्क. मला काम हवंय. म्हणजे मी असं नाही म्हणते की तू मला ऑफिसचंच काही काम दे. मला बाहेरचं काम दे, मला चालेल. इनफॅक्ट तू हर्बल प्रॉडक्टचं जे करतोयस ना, तिकडे मी तुला मदत करू शकते. त्या गावकऱ्यांना स्वतःच्याच कंपनीबद्दल भडकवून तू खूप मदत केली आहेस. अजून मदत नको वहिनी. म्हणूनच मी तुझ्याकडे आले ना. मला माझ्याच वागण्याचा त्रास होतोय, झालाय. आणि मला आहे पश्चाताप सगळ्याच गोष्टींचा. म्हणून मी स्वतःमध्ये बदल करण्याचाही प्रयत्न करते. मी नाही घरी बसू शकत. प्लीज अंडरस्टँड. हे बघ, मला सगळं मान्य आहे, पण
मी लगेच तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत, इतक्यात तरी नाही. जर तुला काम करायचंच असेल तर बाकीच्या बऱ्याच कंपन्या आहेत, किंवा राजकुमार दादाने पण स्वतःचं गॅरेज सुरू केलंय, तसं तू स्वतःचं काहीतरी सुरू कर. पण मी इतक्यात आपल्या कंपनीमध्ये तुला काम करायची परवानगी नाही देऊ शकत. आय एम सॉरी. गोष्टींमधून गेलेत ते, त्यांना आरामाची गरज आहे, आराम करू द्यात. आणि किरणला बोललो मी जगन्नाथजींबरोबर यायला, ते सोडतील तिला ऑफिसला. अगदी बरं केलं. म्हणजे ते गुंड आता पोलिसांच्या ताब्यात जरी असले तरी आपल्याला सावध राहायला हवंय. बरोबर आहे, कारण ते तिच्या वडिलांसोबत जसं वागलेत ना, तसं बाकी कुणासोबत नको वागायला परत. काळजी घेऊ आपण. मला तुझं कौतुक वाटतं सावली. का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण आता तू एका मुलीला एका वडिलांचं प्रेम मिळवून दिलंस, आणि एका बापाला मुलीची माया. खूप मोठी गोष्ट आहे ही. हे सगळं आपल्या हातात थोडी असतं. ह्या सगळ्या गोष्टी तो विठुराया घडवून आणतो. आपण फक्त निमित्त असतो, बाकी काही नाही. ही पण गोष्ट आवडते मला तुझी. आता काय केलं मी? कुठल्याच गोष्टीचं श्रेय स्वतःला द्यायचं नाही, सगळं क्रेडिट लोकांनाच द्यायचं. हो, जी गोष्ट आपल्या हातात नसते त्याचं श्रेय आपण कसं घेऊ शकतो? बरोबर आहे ग माझी बायको, किती गुणाची ती. चला आता निघूयात. मी आपल्या दोघांसाठी डबा भरून ठेवते. मला नको. का? तू आहेस ना. या खाली.